गुड मॉर्निंग ऑल. सकाळचा चहा आणि पुरी नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघतो फोटोशूटसाठी. आणि सर्वप्रथम सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आता गुलाल आणि कलर घेतलेला आहे, तो कलर तिकडेच ॲडजस्ट केला आणि ऑटोमध्ये ठेवून काढून घेतला. मी कोणाकडून कलर लावून घेत नाही, मला आवडत नाही. मी स्वतः कलर लावला कारण फोटोशूट करायचं होतं म्हणून. अदरवाईज मी फक्त एक मोठा टिळा लावते. फोटोशूट झाल्यानंतर घरी आले आणि भाऊ बघा किती रंगला होता. स्वच्छ चेहरा आणि धुवून काढला, पण मात्र फोनचा कलर जात नव्हता. तो गेला फायनली कसा बसा. आणि माझ्या चेहऱ्याला ब्लश वगैरे काय नाही, तो गुलालाचा कलर आहे. आता आहे ना, इकडे चण्याची डाळ छान भिजत घेतली, त्याच्यामध्ये ऑइल आणि मीठ टाकून शिजवून घेतली, गूळ घेतलं आणि आता आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलं, हळद मीठ घेतलं आणि तेल घेतलं. हे सगळं करून मिक्स करून घ्यायचं. आता इकडे मी तुपामध्ये ते गूळ आणि चण्याची डाळ शिजवली घेतली, त्याच्यामध्ये सुंठ, परत वेलची पावडर आणि जायफळ ह्या सगळ्या गोष्टी बारीक कुटून मिक्स करून घेतल्या. आता अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. पीठसुद्धा छान अगदी सॉफ्ट झालं होतं. आता इकडे आहे ना, प्रॉपर अशा पुरणपोळ्या येणार नाही, ते मला चांगलं माहिती आहे. थोडं बाहेर पीठ थोडं आत पीठ असं होणारच आहे, पण तरी आपण ट्राय करूया की प्रॉपर रीतीने करायचं. आणि फर्स्ट टाईम मी एकटी सगळ्या पुरणपोळ्या तयार करते. आता आय नो की ही डाळ दिसते, कारण मी मिक्सरला वाटली नव्हती, त्याच्यामुळे डाळ अख्खी दिसते तुम्हाला. पण बऱ्यापैकी छान झालं होतं बरं. पुरणपोळी मला नेहमी अवघड वाटायची, पण सोपी आहे बरं, काय एवढं काही नाही. देवाजवळ ठेवली आणि आता आपण मस्तपैकी पुरणपोळीचा आस्वाद घेऊया. आता कोणी दुधासोबत सुद्धा खातं, दूध साखरेसोबत सुद्धा. तर असा होता आजचा दिवस. टेक केअर ऑल, बाय.